थांबा. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या पत्नीच्या चेहऱ्यावर संबंधानंतर खरा आनंद दिसतो का? जर उत्तर नाही असेल तर आज हे ऐकल्यानंतर सगळं बदलणार आहे. हे वचन आहे. अनेक पुरुषांना असे वाटते की मला सगळं काही माहीत आहे, मी सगळं योग्य करतो, पण तरीही त्यांची पत्नी किंवा जोडीदार पूर्णपणे आनंदी, समाधानी आणि खुश का दिसत नाही? तिच्या चेहऱ्यावर त्या खऱ्या सुखाचा आनंद का दिसत नाही? आज आपण हाच विषय थोडा सविस्तर, मोकळ्या मनाने आणि अगदी नैसर्गिक भाषेत समजून घेणार आहोत. तो विषय म्हणजे शारीरिक संबंधांच्या वेळी पुरुषाने स्त्रीला पूर्ण समाधान कसे द्यावे. विशेषतः आत प्रवेश करण्याची योग्य आणि प्रभावी पद्धत कोणती असते हे जाणून घेतल्यानंतर तुमचे वैवाहिक जीवन कायमचे बदलेल. मी डॉक्टर प्रिया पाटील, एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून गेल्या 15 वर्षांपासून हजारो जोडप्यांना मार्गदर्शन करत आहे. आणि मला एक गोष्ट वारंवार दिसते. पुरुषांना फक्त एकच गोष्ट माहीत असते, आत बाहेर करायचे. पण स्त्रीच्या शरीराची रचना, तिच्या भावना आणि तिच्या उत्तेजनेची प्रक्रिया याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे संबंध संपल्यानंतर पत्नी शांत बसते, काही बोलत नाही किंवा आज थोडा थकवा जाणवतोय असे म्हणते. हे सगळे तुम्हाला ओळखीचे वाटले का? हे ऐकताना मन जड होते, कारण किती नाती या एका माहितीच्या अभावामुळे आतून रिकामी होत जातात. चला तर आज मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप, सहज आणि नैसर्गिक पद्धतीने सांगणार आहे की तुमची पत्नी कशी पूर्णपणे समाधानी होईल, तिला खरा आनंद मिळेल आणि तुमचे वैवाहिक जीवन आणखी गोड आणि जवळचे होईल. सर्वात पहिली गोष्ट, पुरुष आणि स्त्रींची शरीर रचना पूर्णपणे वेगळी आहे. पुरुषाला उत्तेजित होण्यासाठी फार वेळ लागतो, पण स्त्रीला उत्तेजित होण्यासाठी किमान 15 ते 20 मिनिटे लागतात. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. फक्त 2-3 मिनिटात आत बाहेर सुरू करून तुम्ही समाधानी होता, पण ती अद्याप तयारच नसते. तिच्या शरीरात हार्मोन्स, रक्तप्रवाह आणि त्या सर्व संवेदनशील भागांना जागा यायला वेळ लागतो. जर तुम्ही लगेचच मुख्य क्रिया सुरू केलीत तर तिला काहीच आनंद होत नाही, उलट तिला वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. हे ऐकताना किती पुरुषांच्या मनात अरे, हे मला माहीतच नव्हते असा विचार येत असेल. आणि हेच सत्य आहे जे आज बदलवायचे आहे. म्हणूनच मी नेहमी सांगते, पूर्व खेळ म्हणजे फोरप्ले हा संबंधाचा आत्मा आहे. पूर्व खेळ म्हणजे फक्त चुंबन, स्पर्श, मालिश किंवा बोलणे. ते सर्व काही आहे, पण ते योग्य पद्धतीने करायचे. उदाहरण देऊन सांगते, संबंध सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 10 ते 15 मिनिटे फक्त एकमेकांना स्पर्श करा. तिच्या मानेवर, कानाच्या मागे, पाठीवर हळूवार हात फिरवा. तिच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घ्या. तिच्या स्तनांवर, कमरेवर, मांड्यांवर हळूवार स्पर्श करा. तिला विचारा, तुला कुठे चांगले वाटते? हे विचारल्याने तिचे मन तयार होते आणि तिच्या शरीरात नैसर्गिक ओलावा निर्माण होतो, ज्यामुळे नंतर प्रवेश करताना कोणताही त्रास होत नाही. हा एक छोटासा प्रश्न, पण याचा परिणाम तुमच्या संपूर्ण नात्यावर होतो. बरेच पुरुष म्हणतात, डॉक्टर, हे सगळे करायला वेळ कुठे मिळतो? पण बघा, हा वेळ तुम्ही स्वतःसाठी घेत नाही, तुमच्या पत्नीसाठी घेता. आणि जेव्हा ती एकदा पूर्ण उत्तेजित होते तेव्हा तुम्हालाही दुप्पट आनंद मिळतो, कारण ती सक्रिय होते, ती स्वतः हालचाली करते, ती तुम्हाला जवळ करते. हे अनुभवले की समजते की हा वेळ किती मौल्यवान होता. बहुतेक पुरुष जे करतात ते म्हणजे सरळ आत बाहेर, फक्त एकच दिशा, एकच गती. पण स्त्रीच्या शरीरात मुख्य कामेच्छेचा केंद्रबिंदू म्हणजे क्लिटोरिस हा वरच्या बाजूला असतो. तो एक छोटासा पण अतिशय संवेदनशील भाग आहे आणि तो जेव्हा योग्य रीतीने स्पर्श होतो तेव्हाच तिला खरा आनंद मिळतो. हे शास्त्र आहे. हे समजल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. तर योग्य पद्धत कशी? जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा फक्त सरळ आत जाऊ नका. थोडे वरच्या बाजूने उचलून किंवा थोड्या वरच्या दिशेने घर्षण करत आत जा. म्हणजे तुमच्या शरीराचा कोन थोडा वरच्या बाजूला असावा. जसे तुम्ही लिंगाला थोडे वर उचलून तिच्या क्लिटोरिसला स्पर्श करत जाल. हे का चांगले? कारण जेव्हा तुम्ही खोलवर जात असाल तेव्हा तुमचा प्रत्येक ठोका तिच्या त्या मुख्य केंद्रबिंदूला हळूवार स्पर्श करेल आणि तिला एक वेगळीच अविस्मरणीय संवेदना मिळेल. एक सोपं उदाहरण देते. कल्पना करा, तुम्ही एका वक्र रेषेत हालचाल करत आहात, सरळ रेषेत नाही. पहिल्या 2-3 ठोक्यांमध्ये हळू, मग थोडा वेग वाढवा, पण नेहमी वरच्या दिशेने. कधीकधी पूर्ण बाहेर काढून पुन्हा वर उचलून आत घाला. यामुळे तिला सतत नवीन संवेदना मिळत राहतात. तिचे शरीर थरथरते, ती आनंदाने कणते आणि तिला खरा ऑर्गॅझम म्हणजे पूर्ण समाधान मिळते. हे ऐकून वाटेल इतकं सोपं आहे का? पण हीच ती छोटी गोष्ट आहे जी सगळं बदलते. माझ्या क्लिनिकमधील एका जोडप्याची गोष्ट सांगते. नाव बदललेले आहे. त्यांचे लग्न 5 वर्षांचे होते. पती रोज आत बाहेर करायचा आणि 5 मिनिटात संपवायचा. पत्नीला कधीच खरा आनंद नव्हता, पण ती सांगायची कशी?
लाज, संकोच आणि नवऱ्याला वाईट वाटेल या भावनेतून ती शांत बसायची. मी त्यांना ही पद्धत शिकवली. पूर्वखेळ अधिक आणि वरच्या बाजूने उचलून प्रवेश. फक्त 15 दिवसात पत्नीने मला फोन करून सांगितले, डॉक्टर, पहिल्यांदाच मला असे वाटले की मी खरोखर सुखी आहे. हे ऐकताना माझ्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. एक छोटासा बदल, पण नात्याचा संपूर्ण रंगच बदलला. नेहमी हळू सुरुवात करा. जेव्हा ती तयार झाली असेल तेव्हाच गती वाढवा, पण कधीही इतका जोरात करू नका की तिला दुखावले जाईल. तिला विचारत राहा, असे ठीक आहे का? हे एका पुरुषाचे सर्वात मोठे कौशल्य आहे, पत्नीच्या शरीराची भाषा समजून घेणे. बऱ्याचदा पुरुषांना वाटते मी फक्त माझे समाधान पाहतो, पण नाही. जेव्हा तुम्ही तिला प्रथम समाधान देता तेव्हा तुमचे स्वतःचे समाधान दुप्पट होते. आणि सर्वात सुंदर गोष्ट, ती तुमच्यावर अधिक प्रेम करते, अधिक विश्वास ठेवते आणि कधीही बाहेर कुणाकडेही पाहत नाही, कारण तिला घरातच सर्व आनंद मिळतो. हे ऐकताना किती पुरुषांच्या मनात हे तर मला आधीच माहीत असायला हवे होते असे येत असेल. नेहमी स्वच्छता ठेवा. आरामदायक वातावरण तयार करा. हलके संगीत, मंद प्रकाश. संबंधानंतरही तिला मिठी मारा. तिच्या केसांत हात फिरवा आणि सांगा, तुझ्यासोबत खूप छान वाटले. हे 2 शब्द तिच्या मनाला किती उबदार करतात हे तुम्हाला तिच्या हास्यातून दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असे पूर्ण संबंध ठेवा. घाई घ्यायचे नाही. प्रत्येक क्षण तिच्यासाठी खास असावा, कारण ती खास आहे. मित्रांनो, हे सगळे शिकणे कठीण नाही. फक्त थोडे लक्ष द्या, थोडा वेळ द्या आणि तुमची पत्नी तुमच्यासाठी राणी होईल. नात्यात ही छोटी छोटी गुंतवणूक मोठी फळे देते आणि ती फळे म्हणजे विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलची ओढ, जी वर्षानुवर्षे टिकते. मला पूर्ण आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडेल. हे सगळे आजपासूनच वापरून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा, डॉक्टर, खरंच काम केलं. जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर कमेंट करा किंवा माझ्या क्लिनिकला संपर्क करा. मी नेहमी तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच उपयुक्त, खऱ्या आणि जीवन बदलणाऱ्या माहिती तुम्हाला मिळत राहतील. मी डॉक्टर प्रिया पाटील तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. सुखी रहा, आरोग्यपूर्ण रहा आणि नेहमी प्रेमाने रहा. धन्यवाद.